विठ्ठला 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 परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याचे पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेवोनी सावध काही तरी बोध करी मना एक तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार 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 माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास माझे सद्गुरु दास नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया वर्णिता थोर अल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुळती तुझ लागी आपुल्या बाळकासी धरी आता हाती न करी फजित जना माझी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होतिलो
श्रुती देखा तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरफली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत सेवेकरता म्हणून दाखवलेला अभंग पैठणचे प्रसिद्ध साधू शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पैठणकर यांचा हरिपाठातील 5 चरणांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग मायबाप श्रोत्यांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. किम निमित्ताने सेवा सर्वांना माहितीच आहे, पण सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य म्हणून थोडा भाव निर्देश करून जातो. आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक वैकुंठवासी हरिभक्तपरायण दत्तात्रय ताथू पाटील यांचं 4थं पुण्यस्मरण आहे. बरोबर आहे का? त्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव श्रीमान निंबादास दत्तात्रय पाटील यांनी या सेवेचं आयोजन केलं. सेवेसाठी सर्वांनीच मदत केली आणि एवढ्या गडबडीच्या कामाच्या दिवसात तुम्ही सगळेजण आले म्हणून शोभा वाढली. नाही तर मग आम्ही सगळे ठाकून ठुकून उभे राहिले असं तुम्ही नसते ना. श्रोता वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण. म्हणून सुंदर असा मेळे आमचे बाळाभाऊ आमच्या हरिभक्तपरायण महेश महाराज कठोरेकर, महेश महाराज किनोतकर, गोपाल महाराज आहेत, रावसाहेब महाराज किनोतकर, ही सगळी मंडळी, गावातलं भजनी मंडळ सगळं, आणि या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण सेवेला सुरुवात करू. बघा, उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. संत जगाला उपदेश करतात. काय कारण? आपलं आणि संतांचं नातं काय? संत आपल्याला उपदेश करून काय सांगतात, काय शिकवतात? करोनी सायास. हे बघा, माझा जन्म नाही, इतक्या वर्ष या गावात सप्ते होत आहेत. मी इनविन आता 42चा पूर्ण झालो, 43 लागले. तब्येतीवर जाऊ नका, ती अशीच आहे. ती अशीच आहे आधीपासून, बरं का? तुमच्या गावात काय 67 वर्ष का? 57 वर्ष. बघा बरं, अजून 3 वर्ष पूर्ण झाले की 60, म्हणजे तुमचे 5 तप पूर्ण होतील. 12 पंचे 60. 5 तपपूर्ती, 5 तप या सप्ताहाचे या गावात होतील. थोरा मोठ्यांचं येणं आहे. अगदी जोग महाराजांच्या परंपरेतील मातब्बर मंडळी या गावात आलेली आहे. संतांचं आणि आपलं नातं काय? संत आपल्यावर उपकार का करतात, का उपदेश करतात, आपल्याविषयी त्यांना कीव येण्याची कारण काय? सहसोपरप्रमाणे बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. जग बुडतं, बुडणाऱ्या जगाला पाहून संतांच्या अंतकरणामध्ये कीव येते, दया येते. कशा करता? श्री संत तुकाराम महाराज नाटाच्या अभंगात इतकं गोड लिहितात. या जीवाला घाण्याला जुंपलेल्या बैलाची उपमा देतात. जुंतेले गाणा बांधुनी डोळे, चालेलो किती ते न कळे. घाण्याला बांधलेला बैल दिवसभर चालतो, पण फिरून कुठे येतो? घाणाच पाहिला नाही. बोला ना, तुम्ही बोलाल तर मला काहीतरी सांगता येईल. कमी काही वेगळ्या भाषेत बोलतोय का? हिब्रू मध्ये का उर्दू मध्ये? असं काही नाही ना, बरं का? घाण्याचा बैल कितीही फिरला, कितीही चालला, तरी त्याचं गंतव्यस्थान बदलत नाही. तो फिरून तिथेच येतो, फिरून तिथेच येतो. तसा हा जीव 84 लाख योनी फिरून 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 पुन्हा 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 पुन्हाला. शंकराचार्य तर फार सोप्या भाषेत सांगतात. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. सांगतात जीवाची कीव येते, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. बरं, काय अवघड आहे? काय अवघड आहे? जशी एखाद्याची मुक्ती होईल तशी आमची कधीतरी होईल. नाही झाली तर काय फरक? पण संत कशासाठी सांगतात? संतांना वाटतं यांनी चुकू नये, यांनी चुकू नये. का चुकू नये? कारण या भोवऱ्यामध्ये एकच आवर्तन नाही,
एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा एक एक योनीमध्ये कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात. बघा माझा आवडीचा विषय निघाला का मी सांगतच असतो. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये 84 लाख योनी आहेत. एवढं तर माहिती की नाही? माहिती ना? 84 लाख योनी आहेत आणि 84 लाख योनीमध्ये 4 खाणींची योजना केलेली आहे. 4 प्रकारच्या खाणी आहेत. उद्बीज, स्वेदज, जारज आणि अंडज. बरोबर. वृक्ष, लता, वेली, बी बियाण्यापासून ज्यांचा जन्मय वरच्या बाजूने वाढतात त्यांना उद्बीज म्हणतात. सरळ सोप्या भाषेमध्ये उद्बीज. त्यांना काय म्हणतात? उद्बीज. झाडं, वृक्ष, लता, वेली हे सगळे उद्बीजात मोडतात. दुसरा प्रकार आहे स्वेदज. स्वेद म्हणजे घाम, स्वेद म्हणजे आर्द्रता. हवेत, वातावरणात आर्द्रता निर्माण झाली की काही जीवांचा जन्म होत असतो. बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दमट वातावरण, रोहिणी नक्षत्र लागलं की आपल्या शेतांमध्ये असा जीव निर्माण होतो, त्याला हात लावला का पैसा होतो. काय म्हणता तुम्ही? वाण्या आहे की नाही? तो उन्हाळ्यात दिसतो का? आता हे 2 महिने संपले, दिवाळीनंतर दिसेल का? अगदी 2-2.5 महिन्याच्या कालावधीपुरती त्याची उत्पत्ती. यांना म्हणावं स्वेदज. आर्द्रतेपासून, घामापासून यांची उत्पत्ती. दुसरा आणखी जीव बर का, आता आयुष्याची गंटी 2-2.5 महिने याला आपण धरलं, याच्यापेक्षा कमी जगणारा जीव भगवान परमात्मा घामापासून निर्माण करतात. कोणता जीव? बाजरी निसवायला लागली, ज्वारी निसवायला लागली, बाजरी ज्वारीने कणीस काढलं की त्या कणसावर बसणारा एक जीव, त्याने जर आपल्या अंगावर लघवी केली ना तर आपल्याला फोड उठतात. हा, तुम्ही काय म्हणतात? सोशा. आम्ही पण सोशाच म्हणतो. सोशा. तो नंतर असतो का? याच्या आधी दिसला का? इतक्याच कालावधीपुरती 2-3 दिवसापुरती त्याची जन्माची प्रक्रिया. त्याच्यापेक्षा कमी. आपण सर्व शेतकरी लोक आहोत. पेरत असताना उडीद मूग पेरतो. रोपं कशाचे उगवतात? उडीद मुगाचे. मोठे होतात, फुलरही लागतं, शेंगाही लागतात. उडीद मुगाच्या लागलेल्या शेंगा आपण तोडून आणतो. दाणे असे पंक्तीबद्ध बसवलेले असतात, हवा जायला जागा नाही, इतकी फिक्स त्यांची रचना असते. आपण त्या शेंगा वाळवल्यावर काढतो आणि काढल्यानंतर त्या शेंगांमधलं वरचं फोत्र फेकून देत असताना गाळ ज्यावेळेस जमा करतो आपण, दाणे ज्यावेळेस जमा करतो, नुसते दाणे असतात का तिथे आळ्या असतात? भुंडुकडा. आमच्या एरंडोल धरणगाव परिसरामध्ये त्यांना बटवा म्हणतात. काय म्हणतात? हा, तुम्हाकडे काय म्हणतात? भुंडुकडा. भुंडुकडा. तिकडे 40गाव परिसरात गेले होते, आळ्या म्हणतात. पण भुंडुकडा, बटवा. आपण पेरताना आळ्या पेरल्या होत्या, बटवे पेरले, भुंडुकडे पेरले का मूग पेरला होता? एका रात्रीत भगवान परमात्मा त्याची निर्मिती करतो. या जीवांना रूरू म्हणतात. यांना फक्त खायचं तोंड असतं, डोळे नसतात, कान नसतात, काहीच नसतं. एवढाच जीव, अगदी बडीशोप सारखा तेवढाच जीव. 1-1.5 रात्रीपुरती त्याची निर्मिती. हा स्वेदजातला प्रकार आहे. पटकन काहीतरी काम निघालं, भाकरी तयार केलेल्या होत्या, जायची गडबड होती आणि गडबडीत काहीतरी महत्वाचा निरोप म्हणून भाकरी खायच्या तशाच राहिल्या, झाकून ठेवल्या. 2-3 दिवसांनी घरी परत आलो, भूक लागली होती म्हणून पटकन डालकं उघडलं आणि भाकरी खायला बसलो. होईल का असं? काय होईल त्या भाकरीला? बुरा लागेल, बुरशी येईल. बरोबर. ती वाढणारी बुरशी सुद्धा सजीव आहे महाराज. सजीव आहे ना ती. शाळेत ब्रेडवर करून दाखवतात ना. काय उपकार आहेत भगवान परमात्म्याचे. त्यांनी 84 लाख योनी फिरत असताना कधी कधी आपल्याला बुरशी पण केला असेल, कधी कधी त्या भुंडुकड्याच्या जन्मात सुद्धा घातला असेल. हे स्वेदज. डोक्याला आलेला घाम, बसणारी धूळ, याच्या संसर्गाने डोक्यात ओवा, लिखा, जीवा ज्या पडतात ना, हे स्वेदजातलं उत्तम उदाहरण आहे महाराज. का त्यांचं बियाणं मिळतं? मल्लिका, बिटी, डबल बिटी, राशी. डोक्याला आलेला घाम, बसलेली धूळ, याच्या संयोगातून त्यांची उत्पत्ती होते. यांना म्हणतात स्वेदज. स्वेदजा जायते इति स्वेदजा. घामापासून यांची उत्पत्ती. दुसरा वर्ग केला भगवान परमात्म्याने निर्माण, स्वेदज. तिसरी खाण भगवान परमात्मा निर्माण करतात, त्याचं नाव आहे अंडज. सहज सोपा शब्द आहे.
प्रत्येकाच्या लक्षात येईल, ज्या जीवाची निर्मिती अंड्यातून होते ना त्याला काय म्हणायचं? अंडज म्हणायचं. या अंडजांना द्विज सुद्धा म्हणतात, कारण हे दोनदा जन्माला येतात. एकदा आईच्या पोटातून अंड बाहेर पडतं तेव्हा, आणि दुसऱ्यांदा अंड उभवल्यानंतर अंड्यातून जीव बाहेर पडतो, म्हणून तेनसा द्विज उच्चते, म्हणून त्यांना द्विज सुद्धा म्हणतात. दोनदा जन्माला येतात. चिमण्या, पाखरं, अंडजात बरेच प्रकार, मगर असतील, मासे असतील, कासव असतील, जलचर, भूचर, खेचर, सगळ्यामध्ये अंडज आहे. अंडज ओळखले आपण. चौथा प्रकार भगवान परमात्मा निर्माण करतात, त्याचं नाव आहे जारज. काय नाव आहे? बोला ना, अजून ओळख झाली नाही का आपली? का तुमचं मौन व्रत आहे? पण निंबादास पाटील, तुमच्या गावातल्या बाया जर बोलत नसतील तर काय शांत गाव आहे बरं का. एक हास्य सभा होती आणि नियम असा ठरला होता, महेश महाराज, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त जो विनोद करेल त्याला पारितोषिक देण्यात येईल. सगळ्यांचं बोलणं झालं. पु ल देशपांडे बसले होते. पुलंना सांगितलं तुम्ही बोला आता. पु ल देशपांडे माईकवर उभे राहिले आणि त्यांनी एकच सांगितलं. एका चिंचेच्या झाडाखाली 10 बाया शांत बसल्या होत्या. शक्य? भाकरी खायच्या नाही तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. शेवटची खाण राहिली जारज. कोणती? बोला ना मावशी. जारज. कोणाला म्हणायचं जारज? जो जीव जन्माला येताना एकटा येत नाही. एकटा नाही येत. मग कसा येतो? जनावराचा असेल तर जार म्हणतात, आईचा असेल तर वार म्हणतात. वारासोबत किंवा जारासोबत जीव जन्माला जो येतो त्याला जारज म्हणतात. या जारजामध्ये अनेक प्रकार आहेत. काही 4 पायाचे आहेत, काही 2 पायाचे आहेत. 4 पायाच्या जारजांमध्ये आणखी प्रकार केलेले आहेत. काही 2 खुराचे आहेत, काही 1 खुराचे आहेत, काही 4 खुराचे आहेत. खुरा माणसाला पण 5 खाचा आहेत ना, पण माणूस एकच काय खाचा? माझे बोट. घोडा असेल, गाढव असेल, झेब्रा असेल, खच्चर असेल, यांना एकच खूर आहे. गाय, म्हैस, डुक्कर, हरण, बकरी यांना किती खुर आहेत? 2-2 खुर आहेत. प्रत्येक जारजाचा गर्भवासाचा कालावधी सुद्धा वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. म्हशीचा असेल 10 महिने 10 दिवस. बकरी वर्षातनं 2दा विते, 6 महिन्याचा गर्भवासाचा कालावधी बकरीचा. हरणाचा तसाच. कुत्र्याचा 3 महिन्याचा. डुकराचा 3 महिन्याचा. माणसाचा 9 महिने. गाईचा 9 महिने. हे आपल्या पूर्वजांना माहित होतं, म्हणून गाईचं दूध माणसाच्या लेकराला चालतं. का चालतं? दोघांच्या वाढीचा गर्भवासाचा कालावधी सारखा आहे, एकच आहे. आपल्या पूर्वजांना माहिती होतं. मग ऐका, मग जारज एवढे वर्णन केले. जारजांची इतकी संख्या सांगितली, स्वेद जाती सांगितली, भरपूर सांगितली. मग या जारज, स्वेदज, अंडज या योनीमध्ये फिरता 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 जारज योनीमधल्या मनुष्य योनीमध्ये माणसाला जन्म मिळतो. हे बघा, प्रत्येक जीवाची निर्मिती सारखीच आहे. कश्यप ऋषींच्या सृष्टी निर्मितीनंतर ही सगळी जी सृष्टी निर्माण झाली हिला मैथुनी सृष्टी म्हणतात. कोणती सृष्टी? आई वडिलांच्या युग्मातून, आई वडिलांच्या मिलनातून संतान काय होते? जन्माला येत असते. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना प्रश्न विचारला होता. हळद लागल्यावर, धनुषभंग लीला झाली, हळद लागलेली आहे, दशरथ राजाची वाट पाहत आहेत. येतील तेव्हा लग्न लावू असं म्हणून. असं कोर्ट मॅरेज नव्हतं ना ते. येतील तेव्हा लग्न लावू. पाय दाबता दाबता विश्वामित्रांना प्रश्न विचारला. प्रभू, हे गुरुदेव, जगाचा मालक प्रभू रामचंद्र आणि विश्वामित्रांना प्रश्न विचारतात, सांगा बरं गुरुदेवा, या नरदेहाला येणं इतकं वाईट जर आहे तर भगवान परमात्म्याने निर्माण कशा करता केला? बरं, होतो कसा निर्माण? जिथून निर्माण होतो ते स्थळ अमंगळ, ते ठिकाण अमंगळ, ज्या पदार्थापासून निर्मिती होते ते पदार्थ अमंगळ. मग देवानी याला निर्माण का केलं? कशा करता निर्माण केलं? बघा, ऐका. रजस्वलेचा लागता पालव, सचैल स्नानाचा उद्भव, त्याची अशुद्धाचा ओतीव पूर्ण नरदेह असे. बर का, भावार्थ रामायणात श्री संत एकनाथ महाराज ओव्या लिहितात. ऐका. आता कीर्तनातून ओव्या ऐकायची सवय ठेवा. कीर्तनातून आपल्याला लग्नाचे गाणे, रडणं, हसणं हे ऐकायची सवय झाली.
भय काय सालान कीर्तन कर असं होऊ नये म्हणून ओव्या ऐकायची सवय ठेवा. नाथ महाराजांनी गोड भाषेत ओवी सांगितली. महाराज रजस्वलेचा लागता पालव सचैल स्नानाचा उद्भव त्याची अशुद्धाचा ओतीव पूर्ण नरदेह असे. माय जर रजस्वला झाली आणि तिचा पदर स्पर्श आपल्याला झाला, शास्त्र सांगतं बाळाभाऊ आहे त्या कपड्यासहित स्नान करा. सचैल स्नानाचा उद्भव, चैल म्हणजे कपडे, सचैल आहे त्या कपड्यासहित स्नान करावं. ठीक आहे, आपण एवढं त्या गोष्टीला अमंगळ मानतो की नाही? मानतो. पण जर त्या आईला नाणं झालं नाही, ती आई रजस्वलाच झाली नाही, तर याचा जन्म होईल का? काळा असेल, गोरा असेल, खुजा असेल, ठेंगणा असेल, जाड असेल, बारीक असेल, याची उत्पत्ती कुठून आहे? त्या अमंगळापासूनच आहे ना. त्याची अशुद्धाचा ओतीव. दुसरं मटेरियल आहे का? घर बांधायचंय. घर बांधण्यासाठी काय मटेरियल आहे? सिमेंट आहे, वाळू तुम्हाला जवळच आहे ना. आमच्याकडे फार पकडापकडी होते. सिमेंट लागतं, वाळू लागती, आसाऱ्या लागतात. बरं एवढं करून बांधणारा कारागीर लागतो. बरं एकच कारागीर लागतो का? ज्याला खड्डं खणता येतं त्याला कॉलम ओतता येत नाही, ज्याला कॉलम ओतता येतात त्याला भिंती बांधता येत नाही, ज्याला भिंती बांधता येतात त्याला प्लास्टर येत नाही. आणि एवढं सगळं आलं एखाद्या कारागिराला, तर फिटिंग करायला कारागीर, नळाची पाईप लाईन करायला वेगळा, प्लंबर वेगळा, वायरमन वेगळा. किती कारागीर लागले, किती पदार्थ लागले. पण हे एवढं शरीर भगवान परमात्मा निर्माण करतात. कबीरदास महाराज तर खूप गोड सांगतात. बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया, अंदर नारायण सोया. बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया. हा कसं भगवान परमात्मा शरीर बनवतात. हा एक दिवसाचं लेकरू आपण जर पाहिलं तर किती कुतूहल वाटतं. डोळे, नाक, त्याचे लाल लाल बुंद तळवे, छोटे छोटे बोट. आपण आवाज दिला की त्याने आपल्याकडे पाहावं. काय त्याची तीक्ष्ण बुद्धी भगवान परमात्मा करतात. कसं घडतात भगवान परमात्मा. बरं मटेरियल काय वापरलं? हातपाय मोडला तर आसारी घालता येते, पण चांगलं सुबक उभं राहावं म्हणून भगवान परमात्म्याने हाडं निर्माण केले. हाडांसाठी कुठून मागवले हाडं? जशी प्लास्टर करायसाठी कोणती रे तुरे भोवती? हा ते नाही ना, ती मध्ये अशी खरबडी खरबडी. हा जाऊ दे भाऊ, आपले काही समजत नाही. हा ती अशी ती वाळू आपण बाहेरून मागवली. तसं हे शरीर निर्माण करताना देवाने काय काय मागवलं ऐका पुढे. ही ओवी आधीची पाहिली, ऐकली. रजस्वलेचा लागता पालव, पालव म्हणजे पल्लू. सचैल स्नानाचा उद्भव त्याची अशुद्धाचा ओतीव पूर्ण नरदेह असे. रजस्वला शुद्ध चवथे दिवशी तो विटाळ राहिला गर्भासी. तोची वाढोनी नवमासी करी गोत्रासी सुतकी. आई चौथ्या दिवशी शुद्ध होते. आईचं रक्त आणि वडिलांचं रेत, याच्यापेक्षा तिसरं मटेरियल आहे का? तेवढ्यातून भगवान परमात्मा आपला देह निर्माण करतात. 9 महिने तो देह तिथे वाढतो आणि जन्माला आल्याबरोबर आमच्याकडे अशी पद्धत आहे, आम्ही 12 दिवस देवपूजा नाही करत. हा हा आणि आमच्याकडे आणखी अशी पद्धत आहे, माणूस मेला तरी आम्ही 12 दिवस पूजा नाही करत. येताना सुतक, जाताना. मग या नरदेहावर भारी भरण्यासारखं काय महाराज? उत्पन्न झाला ते ठिकाण, उत्पन्न झाला ते पदार्थ. जन्माला आल्याबरोबर जर देवपूजा बंद पडते, जाताना देवपूजा बंद पडते, माणूस भारी कशावर भरतो? विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव
भरतखंडामध्ये मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला. संतांच्या मांदियाळीत वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीत आपल्याला जन्म मिळाला. आणि तो जन्म मिळाल्यानंतर जर आपण संसार करायला लागलो तर मग त्याची काही खरी गत नाही. करायचा नाही का संसार? करावा. साधूंनी केला नाही का? संतांनी केला नाही का? अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संसार केला. पण संसार करत असताना ज्या कामासाठी आपल्याला पाठवलं ना ते कामही केलं पाहिजे. देवानी मनुष्य योनीच तेवढ्या करता दिली. निजात्म सुखा लागोनी देवे निर्माण केली मनुष्य योनी. आपलं सुख, आपलं स्वरूप, आपलं ज्ञान कोणाला तरी कळावं आणि ते कोणाला कळावं म्हणून त्यांनी माणूस योनी निर्माण केली. सुंदर असा नरदेह निर्माण केला. आणि नरदेह निर्माण करून देवाला असं वाटलं की याला माझी प्राप्ती होईल म्हणून त्यांनी त्याला विवेक नावाचं संपुट लावून बुद्धी दिली. नाही तर आपण खातो जनावर सुद्धा, आपण झोपतो कीर्तनात नाही. आपलं जसं आपल्याला झोप आहे तशी जनावराला पण झोप आहे. बरोबर आहे. आपला आहार जनावराचा आहार, निद्रा, भय, भीती आपल्याला आहे, जनावरालाही आहे. काळाची भीती प्रत्येकाला आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात मैथून त्यांना आहे, आपल्याला आहे. हे सगळं सारखं आहे. पण तरी एक फरक आहे, माणसाजवळ विवेक नावाची बुद्धी आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे कोणाला कळतं? माणसाला कळतं. आणि म्हणून त्या माणसाकडून देवाने एक माफक अपेक्षा निर्माण केली की यांनी माझी प्राप्ती करून घ्यावी, यांनी मला भेटावं, यांनी मला ओळखावं. आणि म्हणून त्यांनी भगवान परमात्म्याने मनुष्य योनी निर्माण केली. महाराज, मनुष्य योनी निर्माण झाल्यानंतर भगवान परमात्म्याची अपेक्षा आहे की याने आपल्याला ओळखावं. म्हणून 7वा महिना गर्भाला असला की तेव्हापासून तो भगवान परमात्म्याची आराधना करतो. त्याला मागचं आठवतं. तुकोबाराय नाटात लिहितात ना, किती जन्म झाला फेरा गणित नाही जीदाता सगळं आठवतं त्याला. प्रभूची विनंती करतो, प्रभूची विनंती करतो, देवा सोडव मला एकदा, मग मी तुझं आठवण करेल, मी तुझी पूजा करेल, मी तुझं ध्यान करेल, मी तुझी प्राप्ती करून घेईल. जीव देवाकडे विनंती करत असतो. आणि विनंती करणारा तो जीव बाहेर आल्यानंतर विसरतो. आणि तो विसरला की मग संत सांगतात, विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. अरे अरे अरे, हे विसरले. ते विसरले, त्या विसरलेल्यांना जागवण्यासाठी, उठवण्यासाठी संत येतात आणि सांगतात, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, 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 जगजोगी 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 जगजोगी. जागवतात जागवतात जागवतात. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनी जन तिनी लोक, करा जय जयकार वाद्यांचे गजर. जागवतात, उठवतात आणि हिताच्या कळवळा येतो. आणि म्हणून सांगतात, बाबांनो जागा, उत्तिष्ठ परंतप, तपश्चर्या करा, साधना करा, त्याची प्राप्ती करून घ्या. का? अरे तुम्हाला हा देह दिला, तो कशासाठी दिला? त्याची प्राप्ती व्हावी म्हणून, हे की नाही? पण आपण वाट चुकलो. बघा दृष्टांत आहे, सिद्धांताची पुष्टी व्हावी म्हणून दृष्टांत असावा. काय सांगितलं मी? जे आपल्याला मत सांगायचंय त्याची पुष्टी होण्यासाठी, ते समजण्यासाठी दृष्टांत असावा. बरोबर? सिद्धांताची पुष्टी होत नसेल दृष्टांत सांगून फायदा नाही.
नाही तर मग टन हिंगण बेट 2-2.5 तास पास करून घ्यायचे झालं तुम्ही बी मोकळे. म्हणून ऐका, बरेच दिवस विदेशात असलेले जावई, तसं जावयाने परत परत सासरवाडीला जाऊ नये निंबादास पाटील. तुम्ही येत नाही तुम्ही येतच नाही आम्हाला माहिती, पण एक आहे तसा नियम. मी पण नाही जात, त्यांनाच काय म्हणायचं. हा बरं का गोपाल पाटील, घडी घडी जाओ ना. ऐकतच नाही. बघा आज झाले म्हणते तू, मला माहिती होतो. सासरवाडीला गेलेला जावाई, आपलं विदेशात गेलेला जावाई सासरवाडीला आलाच नाही म्हणून नाराजी होती. वयस्क आजी आजोबा, दुसरी संतान नाही, एकच मुलगी, तीही विदेशात. पत्र आलं, तार आली, निरोप आला, येणार आहे. जे आनंद झाला दोघं दंपतींना. खूप तयारी चालवली. दोघं बसले, यादी करायला लागले, याला आमंत्रण, त्याला आमंत्रण, त्याला आमंत्रण, त्याला आमंत्रण. पाहता पाहता म्हणे कशाला एवढी कंजूसपणा करायचा. कधीच आपल्या घरात काही कार्य झालं नाही, बाईच्या लग्नात कोणाला ओळखलं नाही, गाव जेवणच सांगू. पंचपक्वान्नाचा बेट ठरला, दिवस तारीख सगळं ठरलं, वाण सामान बाजारही आणला गेला, पंक्ती सुद्धा बसायची तयारी झाली. पण जे येणार होते ना त्यांचा अजून तपासच नाही. आकाश लक्ष तिकडेच पाहतात, केव्हा येतील. ते आले नाही. पण परत तार आली, त्या तारीत लिहिलं होतं, आमचं विमान काही कारणाने रद्द झालं, आम्ही आज नाही 8 दिवसांनी येऊ. पंक्तीच्या पंक्ती उठल्या हो, सगळं गाव जेवलं, काहीच उरलं नाही. व्यवस्थित सगळ्या पंक्ती झाल्या, पोटभर सगळे जेवले. तरी म्हातारी ओट्यावर बसले संध्याकाळी आणि एकमेकाला म्हणतात एवढा खर्च केला, पण सगळा अरे कस काय वाया गेला. गुलाबजामुन पाक बिराव दिला नाही, सगळंच खाल्लं लोकांनी, उरलं काही नाही, वाया काही गेलं नाही. पण ज्याच्यासाठी एवढा खर्च केला तोच, तसं ज्याच्यासाठी नरदेह दिला त्याची प्राप्ती न करता बाकी सर्वच केलं. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. ऐका, जसं त्यांनी केलेला खर्च वाया गेला, तसं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या शिवाय आपण जगात जेही कमवू ते सगळं माईके एरती, माईके दुःखाची जनिती. नाही आदी नाही अंती अवसान. ते खरंच नाही ना, खरंच नाही. पण जो खरा आहे त्याचा मार्ग जर आपण धरला, हळूची मुक्ती मार्ग धरा. घाई नका करू, हळूच धरा, पण योग्य धरा. नाही तर आता गुरु भरपूर झालेले आहेत. पूर्वी दगड उचलला का खाली बेडूक निघायचा, आता दगड उचलला का संप्रदायानं महाराजच निघतो. बुवाच बुवा, बुवाच बुवा, बुवाच बुवा, जसे डोका माऊवा. इतके झाले. नाना प्रकारचे पंथ, नाना प्रकारचे संप्रदाय. पण भगवान परमात्म्याची प्राप्ती जे आपल्याला करून देतील, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत आहेत. बोट धरा महाराज, वाट चुकणारच नाही. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे. म्हणून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. जर जीव भुलला, जीव बाजूला गेला, तर संत उपदेश करतात. आणि उपदेश करत असताना सांगतात, बाबा अरे एखादं फूल कळीच्या स्वरूपात झाडाला असतं, फार सुंदर दिसतं, उमललं तरी फार सुंदर दिसतं. जोपर्यंत त्याच्यात सुगंध आहे ना, तोपर्यंत त्याला फार किंमत आहे. एकदा त्याच्यातला सुगंध संपला, त्याचं आयुष्य संपत आलं का, जसं नुसतं ते लटकलेलं असतं, थोडा वारा आला का ते फूल खाली पडतं. त्या फुलाला काही किंमत आहे, तसं त्या आयुष्याच्या शेवटी देहाची किंमत होते. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कुठपर्यंत हे प्रमाण सगळ्यांचं पाठ आहे. आम्ही यात्रा काढतो ना, पहिलेच लिहितो जव हे सकळ सिद्ध आहे. पण त्याचं ध्रुवपद ऐकलं का,
जव काळ असे दुरी ठेला, कुठपर्यंत? हातपाय तर चांगलेच आहेत, हातपाय चांगलेच आहेत, हं? सगळं चांगलं आहे, पण कोपर्यंत? जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. वहिला म्हणजे पहिला. तेच श्री संत एकनाथ महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. परिमळा गेली ओस फुल देठी, 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 परिमळा ओस फुल देठी, परिमळा गेली ओस फुल देठी, परिमळा गेली ओस फुल देठी, परिमळा गेली ओस फुल देठी, आयुष्याचे वाटे देहातीच्या, आयुष्याचे वाटे देहातीचा, हरिमुखे गाता हरपलिंदा, हरिमुखे गाता हरपलिंदा, आयुष्याची देहातीचा, आयुष्याची देहातीचा, हरिमुखे गाता हरपलिंदा, हरिमुखे गाता हरपलिंदा. वा. परिमळ गेली या ओस फुल देठी. जसं ते झाडाला लागलेलं फूल, संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिवसभर टवटवीत होतं ना, सगळ्यांना नजरेने खुणवत होतं, ज्याचं लक्ष नाही ना त्याला आपल्या वासाने खुणवत होतं. कधी कधी लक्ष नसतं, आपण एखाद्या गल्लीत उभा असतो, झाडाकडे लक्ष नाही, काय काय सुंदर सुगंध येतोय रे, कुठेतरी गुलाबाचं झाड असावं मागे इकडे. हा, कोणी सांगितलं? घ्राणेंद्रियाने सांगितलं, नाकाने सांगितलं. इथे काय सुगंध आहे, परिमळ आहे, फूल आहे. आणि तेच फूल जसं त्याचं आयुष्य संपतं, त्याच्यातला परिमळ जातो, त्याची वेळ भरत येते, एक एक पाकळी एक एक पाकळी गळून पडते. कधी कधी असं होतं, जोरात वारा येतो सगळं फुलच. बघा, फुलाची उपमा का दिली? आपल्या गावातही असतील अशी मंडळी, तरुण असताना 2-2 माणसाचं काम एकटी व्यक्ती करणारी. सकाळी आवरायचं, गुरांचं आवरायचं, शेताचं पाहायचं, आणि शेतात दिवसभर काम करून घरी येत असताना डोक्यावर गवताचं ओझं घेऊन यायचं. आणखी परत तेवढ्याच जोमाने परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं. 2 माणसाचं काम करणारी व्यक्ती. क्विंटलचं पोतं काहीच म्हणायचं नाही, खांद्यावर घेतलं का लगेच फेकून द्यायचं. तीच व्यक्ती म्हातारी झाल्यानंतर घासाचं वजन किती असतं? घास म्हणजे तो लचका नाही, जनावराचा घास तो नाही, ताटातला घास, हातात घेतलेला घास, तो हातातला घास सुद्धा तोंडात नीट जात नाही, एवढं त्याचं कंपन होत असतं. तोच देह आहे ना. बघा ना, कैसा विपरीत झाला, तोही देह नव्हे तुझा. इंद्रिये मावळली आला बागुला जा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. आहे की नाही? वारकरी मंडळी, वासुदेव आंधळे पांगळे आपल्यासाठीच आहे, पण आम्ही आज एक नवीन नियम ऐकला. विठ्ठल विठ्ठल वासुदेवातलं प्रमाणे इंद्रिये मावळली, तेच हात आहेत ना जे भरपूर कष्ट करायचे, भरपूर ताकद होती, तोच हात आज घास नाही उचलता येत. कबीरदासजी महाराज किती गोड लिहितात, क्या जीवने की पकरी आस, हाथ ओलिया तेरा नहीं घास. घासाचं, ताटाचं,
हाताचं आणि तोंडाचं किती अंतर आहे? 4 फूट आहे का? समोर ताट असतं 2 फुटावरचं अंतर. आपलाच हात तोडलेला छोटासा घास तोही हाताचा तोंडापर्यंत जात नाही, इतकी ते क्षीण होतात. तोच देह आहे ना. तुकोबाराय सांगतात, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. दुसरा नाही तो देह, तोच आहे. म्हणून आयुष्याच्या शेवटाला या देहाचं काय होणार आहे? ज्यांच्यापासून आणलं ना त्यांना परत द्यायचं आहे. बरोबर. पाचाही तत्वाचा आणिला उसना, शेखी ज्याचा त्यासी देणा लागे. ज्यांच्याकडून आणलं त्यांना परत द्यायचंय. 5 जणांकडून आणलेलं आहे. संत तर भांडणं करतात देवाशी. कान्होबा तुझी, कान्होबा तुझी. माहिती त्यांना पण म्हणू देऊ आपण थोडस. कान्होबा तुझी गोंगडी आम्हासी का दिली वांगुली रे, तुझी गोंगडी चांगली. तुझी कशी आहे? षडगुण गोंडे रत्नकडीत श्याम सुंदरा शोभली रे. आणि आमची कशी आहे? नवाई ठाई फाटून गेली, ती त्वा आम्हाशी दिदली रे. आमची फाटलेली आणि तुझी, मग आमची तुझ्यासारखी कशी होईल? मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण जाऊ दे दुरी. येड्याच्या चाली आहेत वारकऱ्याच्या साधे साधे. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू. देवा, अरे जसा तू तसे आम्ही. भांडतात संत देवाशी. उदकावरी तरंग, तरंग उदकाचे अंग. हे लाटा चालल्या तापी माईमध्ये. काय पाणी आलं होतं, मोठ्या मोठ्या लाटा. असं वाटायचं ही लाट, ती लाट, ती लाट. पण लाटेमध्ये काय आहे? हा, लाटेमध्ये काय आहे? पाणी. आणि पाण्यामध्ये काय आहे? उदकावरी तरंग, तरंग उदकाचे अंग. तैसे तुम्हा आम्हा झाले, एकी एक सामावले. तरुवर बीजापोटी, बीज तरुवराचे शेवटी. पहिले आंबा का पहिले झाड? ये तो ऐसा ही हो गया, पहिले मुर्गी के पहिले अंडा. तसंच झालं की नाही? आधी आंबा का आधी झाड? कोय. कोय कशातली? झाड कशातून? आणि आंबा लागला कुठे? मग चाल द्या रातभर. जसं याचं उत्तर देता येत नाही तसं तुकोबाराय सांगतात, देवा भारी नको भरू, तैसे तुम्हा आम्हा झाले, एकी एक सामावले. देवा, भक्त आणि देव यांची जोडी कशी आहे? आपण एकमेकाला शोभा देणारे आहोत. एकमेकाला शोभा देणारे आहोत. कशाप्रमाणे? कशाप्रमाणे? तुम्ही हिरा पाहिलाय का? घातलाय का नाही म्हणत मी, पाहिलाय का एवढंच विचारायचं. आगाऊपणा कशाला करायचं? पाहिलाय ना? पाहिलाय हिरा. तो हिरा जर चांदीच्या कोंदणामध्ये असला तर फिक्का वाटतो. चांदीची ही किंमत कमी वाटते आणि हिरा सुद्धा डुप्लिकेट वाटतो. पण तोच हिरा कमी कॅरेटचा का असेना, पण सोन्याच्या कोंदणात असला ना तर दोघही एकमेकाला शोभवतात. शोभविती एरा सोनियाचे ठाई हिरा. तसं देवा, तैसे तुम्हा आम्हा झाले. पण तू ना आम्ही वेगळे नाही देवा, एकची घोंगडी पांघरू हरी. भगवान परमात्म्याला संत मंडळी सांगतात, आमच्यामुळे तुला देव पण आहे. नाही तर जगात असे लोक देवच नाही म्हणतात. आपण हरिपाठ करतो म्हणून आहे गोपाल महाराज, नाही ते नाव न कोण रडीरी? कोण आहे दुसरं? कोण आहे? तैसे तुम्हा आम्हा झाले, एकी एक सामावले. आपण एकमेकाला शोभा एकामेकामुळे देवा. आणि म्हणून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे जीवाचं आद्य कर्तव्य. जीव जेव्हा देवाकडे जायला लागेल तेव्हा परमात्म्याने सांभाळावं आपल्याला, है की नाही? पतित 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 परिमी त्रिवाचा पतित. मसीपत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे. है ना? बाप रखुमादेवी वरुदा सांभाळावे आपुल्या बिरुदा. देवा, तू पतित पावन आहे ना, आम्ही पतित आहेत, आम्ही दीन आहेत, आणि तू दिनांची माऊली आहे. का रावसाहेब, बरोबर आहे ना? दिनाची माऊली आज म्या देखिली. दिनाची
कटी ठेवोनिया कर उभी असे विटेवर कटी ठेवोनिया कर उभी असे विटेवर कटी ठेवोनिया कर उभे असे विटेवर कटी ठेवोनिया कर उभी असे विटेवर दिनाची माऊली कृपावंत किती दीन बहु आवडते. देवाला दीन आवडतात, गरीब आवडतात, दीन आवडतात, भक्त आवडतात. आणि त्या सर्वांचा प्रतिपाळ करण्यासाठी भगवान परमात्मा वेगळे वेगळे अवतार घेतात. मग ही सगळी भानगड श्री संत एकनाथ महाराज सांगतात. भानगड बरं का, एकनाथ महाराज आपल्याला समजावून सांगतात. कारण लोकांचं असं आहे, जिथे भांडण चालू असताना काय लायदी ना कीर्तन, आणि आपलं कीर्तन थोडंसं लांबलं ना काय दांगडो. म्हणून मी बी म्हणतो भानगड. नाथ बाबा आपल्याला समजावून सांगतात, बाबांनो आयुष्याच्या शेवटाला देह असा होतो त्याला किंमत नाही राहत, किंमत नाही राहत. मग कोणतं, तीच फुलाची उपमा. जे फूल भगवान परमात्म्याच्या पायावर वाहिलं, कुठे वाहिलं, देवाच्या मूर्तीवर वाहिलं, पायावर वाहिलं, आणि तेच फूल चालता चालता दुसऱ्या दिवशी आपल्या पायाखाली आलं तर आपण काय करतो, काय करतो, त्याला उचलतो आणि आपल्या कारण कशाचं, कारण ते कुठे वाहिलेलं आहे, आता ते निर्माल्य झालेलं आहे, ते भगवान परमात्म्याच्या चरणावर चढून प्रसाद झालेलं आहे. तसं जे जीवन, जे आयुष्य भगवान परमात्म्याच्या चरणावर वाहिलं जाईल ना, ते असं निर्माल्यासारखं पवित्र राहील. म्हणून बघा, हरिभक्त ज्या वेळेस जातात ना त्यावेळेस आपण तर सोहळे करतोच, पण वरती सुद्धा सोहळा होत असतो. वर सुद्धा हरिभक्तांची वाट पाहत असतात. मला असं वाटतं की नोदला बोललो होतो, वैकुंठामध्ये असे हरिभक्त भजनानंदी देवाची आवड असलेले लोक जेव्हा वर जातात ना, त्यावेळेस भगवान परमात्मा आपले 4च्या 4 हात असं आलिंगन देऊन उभे असतात. कधी येतील, कधी येतील. आणि त्यांचं स्वागत करायला सनकादिक मंडळी, नारद, तुंबर, व्यास, वशिष्ठ, पराशर सगळेच्या सगळे उभे असतात. दोही बाही संताची सभा, विटेवरी उभा श्री विठ्ठल. गाती नारद तुंबर प्रेमे, हरीच्या नामे गरजता ती. आणि त्या वारकऱ्याचं ते वर स्वागत करतात. तुकोबराय तितकं गोड प्रमाण लिहितात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. आपण तर इथे सोहळा करतोच त्यांचा, आपण तर इथे त्यांच्या नावाने संकीर्तन, कीर्तन, नामजप करतोच, कथा कीर्तन करतोच, पण त्याही पेक्षा मोठा सोहळा वर होत असतो. असे लोक रोज जातात का? विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. असे विरळे लोक गेल्यानंतर ही सर्व संत मंडळी हातात हार फुलं घेऊन, जगन्माता लक्ष्मी आरतीचं ताट घेऊन उभी असते आणि वैकुंठात या मंडळींचं स्वागत होत असतं. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, इथेही कीर्ती आणि वर सुद्धा कीर्ती. असं माणसाने आयुष्य जगावं. म्हणून बाबा, आयुष्या शेवटी देह तैसा. महाराज, आम्ही तर संसारातले जीव आहोत. प्रामाणिकपणे त्या साधकाने कबुली दिली. आम्ही आजपर्यंत काय केलं, नाटातले प्रमाण सांगतो बरं का. नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. 3 चरणात काय केलं नाही ते सांगितलं. शेवट उत्तरार्धात सांगतात काय केलं या जीवाने. नाही ऐकिले गायले गीत, कुठे भगवान परमात्म्याचं नामचिंतन, गीत, अभंग स्पर्धा, अभंगाचं भजनी मंडळाचं भजन, हरिपाठ चालू असेल, ते कानावर पडू दिलं नाही. ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित. जिथे हित होतं तो हिताचा मार्ग सांडला, तिथे लाज वाटली. मी जर टाळ घेऊन उभं राहिलो तर माझ्या वर्गातल्या पोरी काय म्हणतील, तू टपरीने बिल वाढवशी तो चांगला म्हणतील. धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. सत्संग चालू आहे, पुराण चालू आहेत, कथा संकीर्तन चालू आहे, संत बसलेले आहेत आणि सत्संग चालू आहे. ते आवडलं नाही. मग काय आवडलं? नाथ महाराज
या जीवाकडून आमच्याकडून एकच गोष्ट चांगली घडली आहे, केली बहुत परनिंदा. याच्यात तर आमचा हात कोणी धरणार नाही. झोप नाही लागत मग. हा 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 बरोबर तसंच. हा तो असा म्हणे, असं का, तो तसा म्हणे. हा काय कोणाचं दूध बसायचं महाराज. पंचतंत्र नावाचा छोटासा संस्कृतमध्ये ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये प्रबोधनपर कथा आहे. एका ब्राह्मण जोडप्याला संतान नव्हतं, उतार वय झालं, वयस्क झाले. त्यांना असं वाटलं सगळ्या गावाचं आपण खातोय, आपणही गावाला काही द्यावं, म्हणून आपण जिवंत आहे तोपर्यंत गाव पंगत देऊन टाकू. काय देऊन टाकू? गाव पंगत देऊन टाकू. गावकऱ्यांनीही मान दिला. चला रे हे दोघंच आहेत. सगळ्यांनी सांगितलं, ज्याच्या त्याच्या परीने ज्यांनी त्यांनी मदत केली. गावात गवळ्याचं घर होतं. त्या गवळी बाबांनी सांगितलं, जेवढं दही दूध लागेल तुम्हाला तेवढं आपल्याकडून. पंक्तीच्या दिवशी आजीबाई तूप घेण्याच्या निमित्ताने, दही घेण्याच्या निमित्ताने त्या गवळ्याच्या घरी गेल्या. माठात ते दही घेतलं. घरी परत येत असताना आकाशातून एक घार चालली होती आणि त्या घारीच्या पायामध्ये अर्ध मेलेल्या अवस्थेत साप होता. काय होता? साप त्या घारीच्या तावडीतून सुटण्यासाठी फार प्रयत्न करत होता, तिला दंश करत होता, पण घारच ती त्याचा निभाव लागू देत नव्हती. पण नेमकं त्याने ते गरळ, ते विष सोडलं आणि ते कुठे पडलं? कुठे? पुनगावला? हा, दह्यामध्ये. दह्यात पडलं. दह्यात ते विष पडलं. आजीबाईने ते दही आणलं, त्याचीच कढी केली असेल, तूप केलं असेल, सगळ्यांना वाढण्यात ते गेलं. बऱ्याच लोकांचा प्राण गेला. बरेच लोक आजारी पडले. लगेच गावातल्या लोकांनी चर्चा चालू केल्या. तुम्हाला माहिती आहे का, त्याला संतान नव्हती ना, म्हणून दुसऱ्याचं त्याला पाहिलं जात नव्हतं. त्याने बरोबर काटा काढला. बाकीचे म्हणायचे, नाही हो बाबा एकदम भोळे. हा, बाई चॅप्टर आहे. हा, तुम्हाला माहित नाही, ब्राह्मण बाबा आजीचा काही दोष नाही त्याच्यामध्ये. त्या गवळणबाईचं आणि आजीचं नदीवर भांडण झालं होतं. ती म्हणे देखील नाही, बी म्हणे देखील तू. नक्कीच तिने ते मागच्या भांडणाचं काहीतरी काढलं आणि त्या दह्यामध्ये विष कालवलं. कोणी म्हणायचं गवळ्याने टाकलं, कोणी म्हणायचं याने टाकलं. खटला त्या ब्रह्मदेवापर्यंत गेला. हे पाप द्यायचं कोणाला? ब्रह्मदेव म्हणे गारीकडे टाका. गार म्हणे असं कसं काय? असं कसं काय? साप माझं खाद्य, मी घेऊन चालले खालून, काय चाललं नाही चाललं मला काय माहिती. म्हणे सापाकडे टाका. साप म्हणे मी माझा जीव वाचवायसाठी विष टाकलं, ते कुठे पडलं मला काय माहिती. कोणाकडेच देता येत नव्हतं. ब्रह्मदेवाचे 4 डोके पण गरगर फिरायला लागले. शुगर कमी होऊन गेली, ब्लड प्रेशर वाढायला लागलं. ब्रह्मदेवानी सरळ निर्वाळा दिला. आता हे पाप कोणालाच देता येत नाही, याच्यात यांचा कोणाचाच दोष नाही, मग द्यायचं कोणाला? म्हणजे जे गप्पा मारतायत ना, आशेष ही पापे येते निंदकाचे पाशी. निंदा मत करणा किसकी. निंदा करूच नाही महाराज. वस्तुस्थिती असेल त्याला हे नाही, पण निंदा नाही करायची कोणाची. निंदा पण आपल्याला त्याच्यातच रस वाटतो, आहे की नाही? खरं सांगा. आता कीर्तन संपू द्या, कीर्तन संपू द्या. असं होऊ नये की इथं आपलं गाव शांतताप्रिय आहे, पण कुणाच्या तरी घरात जर भानगड झाली, मोठ्या मोठ्याने आवाज आला, तर मग गोपाल महाराज सांगतील का चला हो भांडणाची वेळ झालेली आहे, सांगावं लागेल. हा, झोप बी लागणार नाही, जांभई बी येणार नाही. एक धावे एकी पुढे. जसं भगवान कृष्णाचा जन्म झाला, गवळणींना आनंद झाला ना, तसे पळतील. कारण का? 15 दिवस ते भांडवल पुरतं ना. मग तो असा म्हणे, ती बी अशी म्हणे, की नाही? निंदा नाही करायची. ते पाप आपल्याकडे येत असतं, ते पाप आपल्याकडे येत असतं. बघा, आशेषही पापे येते निंदकाचे पाशी. जीवानी कबुली दिली नाथ महाराजांकडे, केली बहुत परनिंदा. या दोषातून आम्ही कसे उतरायलो बाबा? अरे तू हे जे दोष केले ना, हे दोष तुला नरकात घालणारे आहेत. हे बघ, देवाने फार थोडा अवकाश दिलेला आहे, फार थोडा. प्रत्येक क्षणाला काळ तुझी वाट पाहतो. अभंगाचं 2रं चरण. घडी घडी काळ वाट त्याची पाहे, घडी घडी काळ वाट त्याची पाहे. हो, घडी घडी काळ वाट त्याची पाहे, घडी घडी काळ वाट त्याची पाहे. घडी घडी
अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखे गातार परिचेता हरिमुखे गातार परिचेता हरिमुखे गातार परिचेता हरिमुखे गातार परिचेता. आपल्या पाठीमागे काळ नावाची भीती जन्माला आलो तेव्हापासून आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाती. गर्भवासाचं दुःख तर आहेच, पण गर्भवासाच्या दुःखावर हे 4 दुःख फ्री मिळतात: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. गर्भवासाच्या दुःखावर हे 4 दुःख मिळतात. किती दुःख मिळतात? आणि फ्रीची वस्तू आवडते की नाही? आता बघा दसरा दिवाळी आली का सेल सेल, याच्यावर ही फ्री त्याच्यावर ते फ्री है ना, बाय 1 गेट 1 अशा जाहिराती येतात. जन्माला माणूस आला की त्याच्या मागे लगेच एक मृत्यूचं दुःख असतं. मृत्यूचं दुःख असतं. बघा आपण फार भाग्यवान आहेत. नरदेह मिळाला आणि वाचून आलो येथवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. हा आहे की नाही? तुकोबराय लिहितात. वाचलो आपण. कसे वाचलो? काही काही जीव 1च महिन्याचा गर्भ होतो आणि जिरतो. काही काही 2-2.5 महिने, 3 महिने, 7 महिने, 8 महिने. काही काही जन्माला चांगले येतात आणि 2 दिवसात मरतात. देवाने आपल्याला इथपर्यंत टिकवलं ना, टिकवलं ना, चांगलं ठेवलं त्याने आतापर्यंत. मग काय करावं? जन्माला आलेल्याच्या पाठीमागे मृत्यू आहे. घडी घडी काळ वाटे याची पाहे. काहीच म्हणजे शाश्वती नाहीच या जीवनाची, बिलकुल शाश्वती नाही. जळी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसे नासे. पाण्याच्या नळाखाली बादली लावायची. जसा नळ चालू केला तसं बादलीत पाणी जमा व्हायला लागतं. जसं पाणी जमा होतं तसं त्या नळाच्या धाराच्या आघाताने, पाण्याच्या प्रवाहाच्या आघाताने पाण्यावर बुडबुडे निर्माण होतात. बरोबर? आणि निर्माण झालेला बुडबुडा कीर्तन ऐकल्याशिवाय फुटत. अरे आपल्या डोळ्या देखत निर्माण होतो आणि आपल्या डोळ्या देखत फुटतो. बघा संसाराची स्थिती. आपल्या डोळ्या देखत निर्माण झालेला बुडबुडा, अनेक बुडबुडे निर्माण होतात. ते बुडबुडे निर्माण झाल्यावर पाण्याची पातळी वाढली का? आणि फुटले म्हणून कमी झाली का? मग असे बरेच बुडबुडे म्हणतात, मी कधी गहू ना, तू जाय सुधरा पडू दे. तू विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक क्षणाला घडी घडी काळ वाट याची पाहिजे. मृत्यू, जरा, मृत्यू. नंतर 3रं दुःख आहे व्याधी. व्याधी म्हणजे आजार. आपण आजारीच पडू नये असं प्रत्येकाला वाटतं, पण आजार आल्याशिवाय, कारण या शरीराची निर्मिती कफ, वात आणि पित्त मिळून त्रिदोषाची निर्मिती आहे ना. या त्रिदोषामधला एखादा कमी जास्त झाला तर माणूस आजारी पडत असतो. आणि म्हणून व्याधी भोगायच्याच आहेत. आणि शेवटचं दुःख आहे जरा. जरा म्हणजे काय? जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारा व्हावा असं वाटतं का? वाटतं. अरे कोणी म्हातारा म्हटलं तर काय राग येतो, अर. पण मग एका ठिकाणी गेल्यावर म्हातारा व्हावं असं वाटतं. कुठे? एसटी. अच्छा, खाली मान घालताना तिकीट वर देतात. कोडगा कोडगा लाज नाही, काल दिसना कोडगा आज नाही. अच्छा, खाली. खरं सांगा, एसटीत बसल्यावर तरुण राहावं वाटतं का म्हातारा व्हावं वाटतं? अरे आमच्या सारख्याला फुल तिकीट आणि बसायला जागा नाही, आणि चांगला बुवा आहे ना, हा मग तुला घरफोड्या देखील राहणं. चांगला बुवा आहे ना, उभं राहून यायचं, फुल तिकीट द्यायचं, आणखी शब्द बी ऐकून घ्यायचे. बरं आहे मायबाप काही बोलणार नाही, तुम्हीच बोललेत जा. की नाही? जरा म्हातारपणाचं दुःख. म्हातारपणातलं दुःख सगळ्यात वाईट. कसं वाईट? परमार्थात म्हातारपण असेल तर अतिशय चांगलं, पण ते म्हातारपण येत असताना आपल्यापेक्षा लहान्यांचं जर दुःख मिळालं ना बघायला, तर त्याच्यासारखं म्हणजे रोजचं मरण येते. आपण ज्यांच्या खांद्यावर जायचं त्यांना जर खांदा द्यावा लागला, त्या म्हातारपणाचा काय फायदा?
बोलणारे सहज बोलून जातात, काय बाकी राहिलंय काय माहिती, चांगला चांगला गॅप बोलतात बोलणारे महाराज, बोलतात बोलणारे. म्हातारपणाचं दुःख सगळ्यात वाईट, सगळ्यात वाईट. कसं वाईट? परमार्थात आहे, सर्व आपल्या देखत आलवेल आहे, काही हरकत नाही, पण आपल्यापेक्षा लहानाचं दुःख पाहणं हे आवडतं का कोणाला? निवृत्तीनाथ महाराज सांगतात, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, कैसे देवे केले उफराटे. देवा, अरे मीच काय वाईट केलं होतं? ज्ञानोबा माझ्यापेक्षा लहान होता, सोपान त्याही पेक्षा लहान होता, माझी मुक्ता सगळ्यात लहान होती, पण सगळ्यांना सांभाळायची, ते सगळे गेले आणि मलाच मागे ठेवलं. निवृत्तीनाथ सांगतात, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, लहान्याने आपल्या पुढे जावं आणि मोठ्याने त्याचं मढ पाहावं. हे दुःख किती मोठं आहे? म्हातारपणातलं दुःख सगळ्यात वाईट, सगळ्यात वाईट दुःख. म्हणून ऐका, काळ वाट पाहतोय, पण वाट पाहणारा काळ संधी शोधतो. आपल्याला श्वास पूर्ण होऊ देतो, आपलं आयुष्य पूर्ण होऊ देतो, मग घेऊन जातो. मग काय एवढी घाई करायची? जे होईल तेव्हा पाहून घेऊ ना, हे की नाही? घाई का करायची? राम राम स्मरा आधी. कशाला आधी? जेव्हा काळ येईल तेव्हा पाहून घेऊ. एकदा राम म्हटलं तरी उद्धार होतो ना. आजामेळाने नारायण म्हटलं, उद्धार झाला की नाही? झाला ना. मग आम्ही तसं आजामेळासारखं एकचदा म्हणू, पण ती संधी नाही मिळत ना. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. फार कमी आयुष्य आहे आपलं. 100 मोजलं 100, आता 60-65 बी जास्त होऊन जातं. कसं काय जगत असतील पहिले लोक लाख लाख वर्ष. आता तुम्ही जे हरतालिका आणि ऋषीपंचमीची पूजा केली ना, जगदंबा भवानी पार्वतीने, पर्वतनंदिनी पार्वतीने 60,000 वर्षापर्यंत उपवास केला होता. घेतला एकच दिवसाचा उपवास, पण फराळाचं बिल 600 रुपये. आणि आखो बैल ना कमाईनं नको पाहिजे म्हणे. कोणता बैल? वावर मधला. बरं मोठी गंमत आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल काय आयुष्य कंटाळा नसेल येत का? सगळ्यात जास्त आयुष्य होतं हिरण्यकश्यपूचं. कोणाचं कोणाचं कोणाचं? हिरण्यकश्यप. 1,60,907 वर्ष 3 महिने. कोणाचं आयुष्य? हिरण्यकश्यपूचं. त्याच्यानंतर आयुष्य मोठं होतं दशरथ राजाचं, 99,000 वर्षाचं. 99 सहस्र राया दशरथा. म्हातारपणात भगवान झाले होते. 99,000 वर्षाचं. 14 चौकड्या लंकानाथा. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. रावणाने किती वेळेस पाहिलं? 14 किती वेळेस पाहिलं? 14 चौकड्या लंकानाथ. तेही गेले स्वर्गपंथा, मागे कोणी न राहते. एवढं मोठं आयुष्य, त्याच्यापेक्षा मोठं. बगदालभ्य नावाचे ऋषी आहेत, रोमहर्षण नावाचे ऋषी आहेत. हा, पहिले रोमहर्षण ना, पहिले रोमहर्षण. रोमहर्षण नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या अंगावर भरपूर केस म्हणून त्यांचं नाव रोमहर्षण. त्या लोमश ऋषी रोमहर्षण ऋषींना एकदा इंद्र विचारायला आला. इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला, म्हणे ही तीच अमरावती प्रत्येक वेळेस निवडून यायचं आणि तिथेच राहायचं, वर्षा बंगला वर्षा बंगला. आपण नवीन काहीतरी बांधू. निवडून कोणी काय येणार? राहायला कुठे जातात? त्याच काय राहायचं. मग आता नवीन अमरावती आपल्याला बसवायची, म्हणून इंद्राने मोठा प्लॅन तयार केला. आणि प्लॅन तयार करून इंद्र गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणे याचा फुगा फुगलाय, फोडायला डॉक्टर चांगलाच पाहिजे, जसा रोग तसा औषध. पाठवलं लोमस ऋषींकडे. लोमस ऋषी पिंपळाच्या झाडाखाली बसले होते आणि ऊन लागत होतं एका बाजूने, म्हणून गवताची अशी एवढी पिंडी घेतली आणि डोक्यावर ठेवली. जिकडून ऊन आलं ना तिकडून फिरवून घ्यायची. ती कॅप नाही येत का आता, तसं ते फिरवून घ्यायचे. जिकडून ऊन लागायला लागलं तिकडून फिरवून घ्यायचे. यांनी इंद्राने प्लॅन आणला. लोमस ऋषींचा नमस्कार केला. महाराज एवढं बघा बरं, वास्तुशास्त्रानुसार चांगलं आहे का वाईट आहे कसं आहे ते बघा. त्यांनी तो कागद हातात घेतला. इतक्या वेळात इंद्राचं लक्ष त्यांच्या छातीकडे गेलं आणि त्यांच्या छातीवर
असं 10 रुपयाच्या डॉलर एवढे केस उडून गेलेले होते. चांदी पडली होती. बहुतेक त्यांना पाडळसर माहीत नव्हतं. हां, आलं लक्षात? तिथे औषध देतात, बरोबर आहे का? पाडळसऱ्याला औषध देतात तिथे. जय आवजीस नाजीस ना बालावडी जायला तसं छातीवर अशी चांदी पडली होती. इंद्राने सहज विचारलं, महाराज तुमच्या संपूर्ण अंगावर हे रोम, हे केस शोभा वाढवत आहेत, गोऱ्या अंगावर हे केस चांगले दिसत आहेत, आणि एवढेच केस कसे गेले? रोम हर्षवर्धनी सहज, काय नाही रे म्हणे इंद्रा, या सृष्टीतला एक इंद्र मेला का माझा एक केस जडतो. झोपले नाही ना? काय सांगितलं? जो प्लॅन आणला तर काढायला, त्याने असं बागेच कशी उचलेली दा. तुम्ही स्वतःसाठी आश्रम का बांधत नाही, एखादं घर का बांधत नाही? एवढं आयुष्य असणारे, म्हणजे एक इंद्र मेला की त्यांचा एक केस जडायचा. माणसाच्या अंगावर 3.5 करोड रोम आहेत, शास्त्र सांगतं. 3.5 करोड इंद्र मेल्यानंतर यांचं मरण आहे, बरोबर? आणि ते रोमहर्षण ऋषी सांगतात, इंद्रा अरे घर बांधण्यात जर वेळ गेला तर भजन कधी करायचं? त्यांचं तेवढं आयुष्य. असे ते रोमहर्षण ऋषी मरतात, त्यांचं आयुष्य पूर्ण होतं. त्यावेळेस बगद्यालभ्य ऋषींचा 1 दिवस होतो. जागेत का? झोपू नका बरं. हा, कीर्तनात झोपला काही चुचावतो, शेजारच्याला पाप लागतं. म्हणून जो कोणी झोपला असेल त्याच्या शेजाऱ्यानी मग त्याला पुण्य लागतं. ऐका, रोमहर्षण ऋषींचं आयुष्य पूर्ण झाल्यावर बगदालभ्य ऋषींचा 1 दिवस होतो. असे बगदालभ्य ऋषींचे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुर्मदेव वटहंसाचं 1 पीस उपटतं. त्या वटहंसाच्या शरीरावरचे सगळे पिस उपटले गेले की कुर्म भगवंताचा 1 श्वास होतो. नाही, कुर्माचा 1 दिवस होतो. अशा कुर्म भगवंताचे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काकभूषंडी 1 श्वास घेतात. आणि ते काकभूषंडी सांगतात, उमा कहूं सुन अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. मग एवढं मोठं मोठं आयुष्य सांगितलं, त्या मानाने आपलं 100 वर्ष म्हणजे दर्या में खसखस. 100 वर्षाचं आयुष्य आहे तर जन्माला आल्याबरोबर आपण सुरू करतो का राम कृष्ण हरी? करतो सुरू? बिलकुल नाही. बाळपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता. आता काय करायचं? ही चिंता म्हातारपणातली. वैसाची या बाळ दशे, आई बा हे चिपिसी. लहान लेकरू असलं का त्याला आई बाबा करमत नाही. कुठे गेलं की रडतो, कुठून येतील ते पाहतो, रस्त्याकडे पाहतो, पिशवीकडे पाहतो, चप्पलकडे पाहतो, टोपीकडे पाहतो. है ना? आपल्या वस्तू बघून तो हसतो, माझ्या आई वडिलांच्यात असं कळतो. तोच मुलगा वैसाची या बाळदशी, ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत, माझ्याकडे पाहू नका ना हसू नका, आम्ही तुम्ही सारखाच काय करतो? वैसाची या बाळदशे, आई बा हे चिपिसे. लहानपणापासून आणि थोडा मोठा झाला, कळायला लागलं, लग्न झालं, मग श्री मावसा भुलवून ठाके. बदलली आवड. मग एवढ्या बदलत्या आवडीमध्ये त्यांनी परमार्थ कधी करायचा? म्हणून अल्पायुष्य मानव देह. 100 आहे तर जगतं कोण? तिथपर्यंत जातात ते सगळे भजनच करतात का? नाही. विरळे असे कोणी असतात बघा, 97 वर्षाचं वय झालं पण असे तरुणाला लाजवतील असे अजून ताट चालतात. धोत्राचा सोगा हातात घेतला की ज्ञानोबारायांच्या दर्शनाला जातात, आळंदीची प्रदक्षिणा करतात. आमचे शांती ब्रह्म कुरेकर बाबा आहे की नाही? तरुणाला लाजवतील असं. अजून टापटीपणा, काष्ट्याची पट्टी अजून नाही वाकडी होत महाराज. मोठे बाबा आपले पाहिले ना, एकदम लहान लेकरासारखं तेज, बोलणं तसं मधाळ, वागणं तसं मधाळ. ही सर्व जी मंडळी आहे, तुका म्हणे त्यांनी केली सार्थक मेदिनी. या पृथ्वीला पृथ्वीपणा जर आणला असेल, या साधूंनी आणला. त्यांच्या जीवनाकडे पाहायचं आणि काळक्रमण करायचा. त्या काळाची भीती बाजूलाच ठेवायची, कारण तो काळ
या संतांना घाबरतो. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबत. आणि म्हणून महाराज घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे. मग बघा ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या, सावध व्हा आणि सावध होऊन भगवान परमात्म्याच्या भजनाला लागा. हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. आता ऐका, जन्माला शरीर आलं. जन्माला काय आलं? वाढलं कोण? पुण्य कोणी केलं? शरीराने. पाप कोणी केलं? शरीराने. मनाला काय समजवायचं? काहीतरी बोध करी म्हणा. हे मनाची काय भानगडी? बरं मन पाहिलं का तुम्ही? कस काय पाहिला नाही? आपल्याकडे 40 किलोचा, सुरतला गेलं तर 20 किलोचा. मन मन पाहिलं का? एवढं आहे का? एवढं उगाच मन. हे नाव ज्ञानोबराय सांगतात काही ठेवता येत नाही म्हणून नाव दिलं. काय? मन. पण पाहिलं का कोणी? केवढंही मन. पण ते मन इतकं बिलिंदर आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान. मनःष्ठान इंद्रियाणी. 6वं इंद्रिय मन या शरीराचा राजा आहे. मनोराजा एक देहपुरी असे नांद तो त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. म्हणवोनी आलो या देशा. म्हणवोनी आलो या देशा. त्या मनाचीच कृपा आहे. कीर्तनाला यायचंय. कीर्तनाच्या मंडपापर्यंत तुम्हाला कोण घेऊन येतात? पाय घेऊन येतात का मन घेऊन येतं? चालायचं काम कोणाचं? इथपर्यंत कोणी आणलं? पण ते मन असं खट्टूय महाराज. पडल्या पडल्या जेवण लवकर झालं, घरी सांगितलं हे पटकन स्वयंपाक कर. आज कुठे जायचं? कीर्तनाला जायचं. मनाने तयारी, आपलं शरीराने मनाने बुद्धीने तयारी केली, कीर्तनाला जायचं. आणि सहज टीव्ही लावला आणि आपल्या लहानपणचा पिक्चर लागला. हो काय सगळं तेच कीर्तन तोच बुवा. देखील पिक्चर पाहता पाहता अशी तंद्री लागते, अशी तंद्री लागते. इकडे जय विठ्ठल बी होऊन जात. शरीराने तयारी कोणती केली होती? क्षणात रंग बदलणारं हे मन त्या मनाने घरीच बसवून ठेवलं. इतकं बिलिंदर आहे. इतकं बिलिंदर. इतकं बिलिंदर कुठलं कुठे घेऊन जातं. आता इथे बसल्या बसल्या ते चिंतन करतं. डुकरं तर निघू घ्या. बोंगावी लावून राही घ्या. आणि मना पायना प्रत्येक आज जास्ती पार्टी करले हो. मन इथे बसलेलं मन कुठे घेऊन चाललं? शेतात घेऊन चाललं. जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायची. एक माऊली आणि तिचे पती दोघं कीर्तनाला आले. आमचे बाबलाल बुवा पाटोंदेकर सांगायचे. तुम्ही ऐकलं असेल बाबलाल बुवांचं कीर्तन. बाबलाल बुवा सांगायचे बघा, तुम्ही दृष्टांतही ऐकला असेल. ती बाई त्या मालकाला नेहमी खुणवून सांगत होती. महिला पुढे बसल्या होत्या, पुरुष मंडळी मागे होती. कीर्तनकारांना वाटलं की काहीतरी हारबीर घरी राहिला म्हणून सांगते घेऊन या असं. पण ते पूर्ण कीर्तनात चाललं. कीर्तन संपल्यावर बाई रागा रागाने उठली. त्या माणसा खाऊ तुमले काही अक्कल असतं बरं असं काही काही. मला एकदा ऐकायचा प्रसंग आला होता. आता कीर्तनाची वेळ होत येते आपली, नाही तर मी सांगितलं असतं. आम्ही दारावर गेलो. हसवायसाठी नाही सांगत बरं का, पण माहिती असावं माणसाला काही काही गोष्टी. आमचे मित्र आहेत, आता त्यांनी संन्यास घेतलेला आहे. विठ्ठलदास महाराज त्यांचं नाव आता आहे. ते आणि मी आमच्या धुळपिंपरीला दारावर गेलो. तरुण व्यक्ती वारलेली होती. 15-20 दिवस झाले होते. घरी ती म्हातारी एकटीच होती. जिचा मुलगा वारला ती. बाकी सगळे कुठे कुठे बाहेर गेले होते. आम्ही गेलो, बसलो. त्या मावशी रडायला लागल्या. त्या रडताच आहेत. आम्ही दोघं बसलेलोच आहेत. जवळजवळ 10-15 मिनिटं झाले. ते आजी काही उगी राही नाही. आम्हाला नियम तुमचा काहीच माहित नव्हता की असं म्हणणं पडस का तसं म्हणणं पडस. आम्ही काय गेलो, जायचं, चहा घ्यायचा, दूध घ्यायचं आणि यायचं. बुवा लोकांना काम काय. मग शेजारच्या एक आजी आल्या, भटाक्का नाव होतं त्यांचं. त्या बसल्या म्हणे जाऊ दे ताई, तू त्या रस्त्याला जाशील तरी दिसणार नाही, असं होईल तसं होईल. मग त्या गुपचूप झाल्या. तिथे आम्ही काही घेतलं नाही. पण मग त्या अक्कांनी सांगितलं अण्णा घरी या. आम्ही गेलो, पलंगावर बसलो ना. अक्कानी मला म्हटलं अण्णा तुम्हाला काय अक्कल? हा गरमाबल आहे.
म्हटलं काय झालं, असे आमच्या चेष्टेचं नातं होतं, भावजाईच लागायची ती. म्हटलं काय झालं, म्हणे असं दारावर गेल्यानंतर समोरची व्यक्ती रडते तेव्हा म्हणायचं बस झालं आता, बस झालं बस झालं. तुम्ही काही बोलत नाही, ती बिचारी रडून रडून कोरडी झाली म्हणे. म्हटलं हा नियम माहीतच नाही. आता कुठेही गेलो तर पहिले सांगतो बस झालं बस झालं. अक्कल कोण काढून गेली. त्यांचे नियम फार वेगळे वेगळे असतात. आपण जातो फक्त मोटरसायकलवर बाहेर बसतो, महिला मंडळामध्ये जातं. हां, जी बाई आधी जाते ना, घरात जाते ना, तिने ते काहीतरी गळा धरायचा, दाबायचा नाही, हां धरायचं, रडायचं. जी बाहेरून आली तिने आधी शांत व्हायचं, मग तिने दुसऱ्याला थांबवायचं. बरोबर आहे ना मावशी, आहे की नाही. मी असे नियम ओळखीचे करून घेतले म्हणजे आपल्याला पुढे कोणी अक्कल काढायला बरं का. हां, काय सांगत होतो मी, मागे पाहत होते म्हणे तुम्हाला काही अक्कल. काय झालं, कीर्तनकाराने विचारलं. म्हणे ताई तुम्ही काय सांगताय. म्हणे दूध वर राहून गेलं आणि ते दूध जर मांजरीने टाकलं तर आज संध्याकाळी तुमचा मुक्काम आमच्याकडेच आहे, रात्रीचा. सकाळी तुम्हाला काय द्यायचं. म्हणून मी यांना सांगत होती पाहून या. बरं कुठे बसली होती, चिंतन कशाचं. हे मन मोठं बिलिंदर आहे. नाना संकटी नाचवी. प्रत्येक अनेक संकटात ते मन नाचवत असतं. म्हणून बाबा त्या मनाला उपदेश करायचा. बघा प्रत्येक संतांनी या मनालाच सांगितलं. पंढरपूरला आपण चालत जातो, त्रास पायांना होतो, सुस्तात पाय, फोड पायांना येतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. कोणाला सांगतात, मनाला सांगतात. या मनावर सगळं अवलंबून आहे. हे मन सकळ इंद्रिया मन हे प्रधान. काय गोड वासुदेव आहे महाराज. मनुराजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा आहे मन. त्याला 2 पत्नी आहेत, असे नांद तू त्याशी दोघी नारी. त्याला फार परिवार मोठा आहे, पुत्र पौत्र संपन्न भारी. एवढा त्याचा तो लवाजमा सोडून त्याने आपल्यावर कृपा केली. तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशात. मनाची कृपा झाली म्हणून. हे मन प्रधान आहे म्हणून हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. समर्थ स्वामी रामदासांनी जे श्लोक लिहिले ते बुद्धीचे लिहिले, आत्म्याचे लिहिले, शरीराचे लिहिले. कशाचे लिहिले, कोणते श्लोक. असं अवघड गिराईक जर असलं ना, सप्तामध्ये आडफाटा करणार म्हणा, गणपती मंडळात आडफाटा करणार, गणपती मंडळामध्ये आडफाटा करणार, त्यांना आधी आपल्यात घ्यायचं असतं. ही संत मंडळी त्या मनाला असं बाजूला बसत, बस बाबा बस, दमला असशील तू, फार फार काम आहे तुला. आणि त्याला सज्जन म्हणतात. कोणाला, मना सज्जना. सज्जन म्हटल्यावर मन फुललं. स्तुती कोणाला आवडत नाही महाराज. स्तुती तर मोठ्या मोठ्या सह्या करून आणते. स्तुती कोणाला आवडत नाही. स्तुती देवालाही आवडते. स्तुतीप्रिय सगळे. मना सज्जना भक्तिपंथेची जावी. मग काय होईल बाबा त्याच्याने. अरे मना तू जर भक्तीच्या मार्गाला लागला ना, देव तुला भेटेल. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. असं का, त्या गोड बोलून सांगतात. म्हणून बाबा या मनाने ठरवलं तर काय होत नाही. लेकरं सगळे शाळेत जातात, बघ तो कसा मनापासून अभ्यास करतो. आणि तू, आपण आपल्या मुलाची तुलना करताना अभ्यास सांगतो ना, मनापासून अभ्यास कर, लक्ष देऊन अभ्यास कर. तसं या मनाला समजावा. काहीतरी बोध करी म्हणा. घाबरला तो साधक. त्याला वाटलं आयुष्याचे इतके वर्ष निघून गेले, काळ केव्हा खाईल सांगता येत नाही. महाराज आमचा उद्धार होईल का नाही. नाथ महाराज सांगतात घाबरू नको. पुराणामध्ये असा एक राजा सांगितलाय ज्याचा 1 तासात उद्धार झाला. 1 तास उरला खटवागरायासी. 1 तास उरला खटवागरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. भाग्य देशात ऐसे, भाग्य देशात ऐसे प्राप्त झाले हरिमुखे गाता. बोले देता हरिमुखे गाता. बोले देता. सूर्यवंशामध्ये परमप्रतापी खटवांग नावाचा राजा झाला. या खटवांग राजाला कुलगुरू वशिष्ठांनी सांगितलं, बाबा तू सर्व गुण संपन्न आहे, समुद्र वलयांकित पृथ्वीचा राजा आहे,
समर्थ आहेस, पराक्रमी आहेत. देवासुर संग्रामामध्ये तू देवांची मदत केली, राक्षसांना हरवलं, तुझं बल फार मोठं आहे. पण हे राजन, या जगामध्ये काळासारखा मोठा बलवान योद्धा नाही. सगळ्यांना परास्त करतो, सगळ्यांना परास्त करतो. पाहिला का काळ? यम पाहिलाय कोणी? पाहिलं यम? बरं मी दाखवू का? मग तुला तेवढा करता बोलावं का? पाहिलं का यम? चला मी तुम्हाला दाखवतो. भगवान श्रीकृष्णाची जी जन्मभूमी आहे मथुरा, त्या मथुरेमध्ये द्वारकाधीश मंदिर आहे. आणि द्वारकाधीश मंदिराच्या जवळ विश्राम घाट आहे. त्या विश्राम घाटावर यमाचं मंदिर आहे. असं का? आम्हाला वाटतं का? खरंच आहे, यमाचं मंदिर आहे. यम आणि यमुना. आता भाऊबीज येईल ना, तुमच्या गावाचा सप्ताह सुरू होतो ना, त्या तिथीला म्हणतात यमद्वितीया. कोणती 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 तिथी? यमद्वितीया. भाऊबीज यमद्वितीया म्हणतात. यम आणि यमुना आणि तुमच्या गावातून वाहणारी तापी हे सख्खे भाऊ बहीण आहेत. काय काय काय? सख्खे भाऊ बहीण आहेत. यम, यमुना, तापी, शनी महाराज सख्खे भाऊ बहीण आहेत. छायादेवीचे आणि सूर्यनारायणाची संतान. पण फरक असा आहे, हे सगळ्यांचा रंग आईवर आहे, छायादेवीवर पडलेला आहे. म्हणून हे सगळे काळे आहेत. यमुना माता काळी काळी आहे ना, काळी आहे ना. रात्री काळी घागर काळी, यमुना जळही काळी हो माय, यमुना जळही काळी हो माय. यम काळे आहेत, यमुना पाहिली काळे, यम पाहिले का? मग कसे म्हणता काळे? आईवर गेलेले. शनी महाराज काळे आहेत. श्लोक तर सगळ्यांचा पाठच आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरम. आहे की नाही? नीलांजन, निळांजन, अंजनासारखे. अंजन कसं असतं? काळं असतं. नीलांजन समाभासम, रविपुत्रम, सूर्यनारायणाचे पुत्र, आणि यमाचे अग्रज, यमापेक्षा मोठे, यमाग्रजम. छाया मार्तंड, मार्तंड म्हणजे सूर्य, छायादेवी आणि मार्तंड यांचे पुत्र शनी महाराज. ही आपली तापी माता, यम आणि यमुना यांचं मंदिर त्या ठिकाणी आहे. हा यम, हा काळ मोठा बलवान आहे. एक माणूस नाही, संपूर्ण जग जर संपवायचं म्हटलं तर याला किती वेळ लागतो? आता आपण धारवली गावाची त्रासदी पाहिली गंगोत्रीच्या पायथ्याला. किती सेकंद होते? 35 सेकंद. 35 सेकंदात वरून एवढा पहाड पाण्यासहित दसून आला आणि गाव दाबल्या गेलं. बरोबर? किती वेळ लागला? 35 सेकंद. मला सांगा, ही खालची पायरी आहे ना, ती पायरी थोडीशी उंच आहे, चढायला त्रास होतो. ती तोडायची किती वेळ लागेल? निदान निदान चांगला स्ट्रॉंग माणूस असेल तर 15 मिनिटं जरा. तेवढा पहाड खाली घेऊन येणं किती मिनिटं? किती सेकंद? 35 सेकंद. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची. काय प्रमाण आहेत संतांचे. एवढी सगळी सृष्टी एका तासामध्ये कोटी वेळेस रचना करेल आणि कोटी वेळेस मोडेल, एवढी ताकद त्या भगवान परमात्म्याची आहे. मग हा काळ किती बलवान आहे. ज्ञानोबा एका ओळीतून सांगतात. 7-8 मिनिटं राहिलेत आपले, त्याच्यात सेवा व्हायची. काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, हे माखी पाख पाखडे तवसरे. काळ रूपी अग्नीच्या तोंडात जगरूपी लोण्याची आहुती पडते. अग्नीमध्ये लोणी पडलं, अग्नी विझेल का प्रबळ होईल? वाढेल. लोणी पडल्यावर अग्नी वाढेल. तसं काळ रूपी अग्नीच्या तोंडामध्ये ही जगरूपी लोण्याची आहुती पडते. किती वेळा जग संपवेल? तुम्ही माशी पाहिली का? माशी, माशी, माखी खिरीमध्ये कधी कधी इलायची म्हणून माशी. आता पित्तरपाटाचे ना, है की नाही? ती माशी केवढी असते? 2.5-3 फुटाची? नाही नाही नाही, आपल्या अंगठ्याच्या नखावर 3 माश्या सहज बसतील, एवढी छोटी माशी.
त्या माशीचा पंख केवढा, अगदी नाजूक, आणि तो नाजूक पंख झटकायला जेवढा वेळ लागतो ना, हे माखी पाख पाखडे तवसरे ज्ञानोबा राय माखी शब्द लिहून 56 भाषेचा केला असे आयराणी शब्द लिहितात. आपल्याकडे ही आदिवासी मंडळी आहेत ना, पावरे मंडळी, ते जर खायचं असेल का काय म्हणतात, आपण चल खिचडी खाऊन घेतो, ए कुदरी खायरा, खायरा 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 म्हणजे खातो का, हा बरोबर ना, खायरा खायऱ्या, तिथून चांगलं आहे, खायऱ्या खायऱ्या. ज्ञानोबा राय खायरा शब्द ज्ञानेश्वरीत वापरतात. राणीची या पाला खायरा. लंकेवर भगवान परमात्मा विजय मिळवायला गेले, हॉटेल बुक केल्या होत्या का, वानरांची व्यवस्था व्हावी म्हणून. वानरांनी जंगलातला पाला खाल्ला, राणीची या पाला खायऱ्या. खायरा 56 भाषेचा केला असे गौरव. हा चला, मग त्या माशीचा एवढा छोटा पंख, त्या माशीला पंख झटकायला जितका वेळ लागतो ना, तेवढ्याच वेळात हा काळ जग संपवू शकतो. हे माखी पाख पाखडे तवसरे असा बलवान तो काळ. वशिष्ठांनी सांगितलं, खटवांग राजा घाबरला. ज्या अर्थी गुरुदेव सांगतात त्या अर्थी प्रबळ असेल. सांगितलं माझं सैन्य एवढं प्रबळ आहे का काळाला येऊ देणार नाही. वशिष्ठ म्हणतात असं सैन्य त्याने कितीही खाल्लं, माझे प्रधान माझे मंत्री माझ्यापर्यंत काळाला येऊ देणार नाही, त्यांनाही तो संपवेल. त्यांनाच नाही, हा तुझा गुरु वशिष्ठ, याला सुद्धा 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासे. येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. मोठ्या मोठ्याची गंती लागली नाही, तुझी कुठे आहे. मग काय करू काय करू. त्यांनी सांगितलं की तू हरिचिंतन कर, नामचिंतन कर. नाथ बाबा सांगतात शेवटच्या कडव्यामध्ये, त्याला ज्या साधनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली तेच साधन तुम्ही सुद्धा करा. सापडिला हरी तयाला साधने, हरी तयाला साधने, सापडला हरी तयाला साधने, सापडला हरी तयाला साधने. जनार्दने हरी बोला, एका जनार्दने हरी बोला, हरी मुखे गात हर पलिता, मुखे गात हर पलिता. 10-29 झाले. दुसरं गाव राहिलं असतं ना, चाललं असतं, पण उईरी नाही उईगी. वेळेत सगळं बरं वाटतं. 10-29 झाले. एकच तो खटवांग राजा भाग्यवान होता, त्याला 1 तास राहिला होता, मला 1 मिनिट राहिला. काय करू. ऐका, सापडला हरी तयाला साधनी. ज्या साधनाने खटवांग राजाला भगवान परमात्मा भेटला ना, तेच साधन तुम्ही आम्ही सगळ्यांनी करा. कोणतं. हरिभजन. विठोबार विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई,
संधी दिली देवाने, भगवान परमात्म्याने अवकाश दिलं, देवे दिला हा अवकाश. त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. म्हणून काय करायचं? हरिभजन करायचं. हरिभजन, भजनाशिवाय पर्याय नाही महाराज. इतर साधनं कितीही करा, पण जर भजनाची जोड नसेल ना, सगळं वाय. या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे, सगळ्यात श्रेष्ठ नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तम नमामि हरिं परम. कलेव नास्तेव नास्ते, कलियुगात दुसरं साधन नाही. म्हणून कलियुगा माझी करारे तेणे नारायण देईल भेटील. हरि कीर्तन करा, हरि नाम संकीर्तन करा. मोठे भाग्यवान आहेत वैकुंठवासी दत्तात्रय पाटील. कसे भाग्यवान आहेत? श्रीमद भागवताची कथा त्यांनी पितृपक्षात ऐकली. आमचे हरिभक्त परायण भागवत कथा ज्यांनी आपल्या इथे सर्वांना तुम्हाला ऐकवली, संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेत, गोड चिंतन मांडतात. आमच्या दिंडीत त्यांचे कीर्तन होतात, ते चालतात. दोघही भावांची. यंदा रामभाऊ आले होते. सुंदर असं चिंतन मांडतात, अभ्यासूपणे बोलतात, प्रौढ पोक्त वक्त्यासारखं बोलतात. संतांची, मुक्ताबाईची आणि विशेष करून त्यांच्या आईची म्हणजे आमच्या इंदुबाईची त्यांच्यावर कृपा आहे. कुठेही कीर्तन असेल, कुठेही कथा असेल, का रे तुम्ही गयात नाही, त्या लोकांना आणायला होतात. जाऊन बेटा असं नको करू, अरे कोणी बी आदर खाली भारी ना बरोबर, जय आहो वा, दोन्ही जाओ. शेवटपर्यंत 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 मुलं आणि परमार्थ याच्याशिवाय तिसरा विचारच नव्हता. असं गोड व्यक्तिमत्व आपल्यातून जाऊन जवळजवळ 7-8 महिने झालेले आहेत. त्या पुण्यवान मातोश्रीच्या जाण्याच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी सुंदर असं घर बांधलं. तिच्या देखतच काम चालू झालं होतं. यांचा जरी संबंध आमचा आता जवळचा आला, रामभाऊ महेश भाऊ यांचा, पण त्यांच्या माहेरपासून म्हणजे आम्ही केसर सिंग बांधपासून सगळ्यांना पाहिलेलं आहे. आमचे घमांना सगळ्यांना पाहिलेलं आहे. या 4-5ची बहिणी यांना सगळ्यांना आमचं जुनं येणं जाणं त्यांच्याकडे होतं. एवढ्या वैभवात वाढलेली व्यक्ती, पण संतत्व पदाला प्राप्त झाल्यानंतर शीतोष्ण समदुःखेषु तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. श्रीमंताची मुलगी, पण विचार नाही केला महाराज कोणाचा संसार केला, कसा संसार केला. अरे एवढी मोठ्याची मुलगी ज्यांचे लाखोचे पाडे स्वस्ताईमध्ये पडायचे, आणि त्या माऊलीने पेप्सी विकून मुलांना वाढवून संसार मोठा केला. अशा त्या दैदिप्यमान संतत्व पदाला प्राप्त झालेल्या आधुनिक काळातल्या मीराबाईच्या पुण्यतिथीच्या स्मरणाने या मंडळींनी भागवत कथा, गाथा पारायण असा भरगच्च कार्यक्रम ठेवलेला आहे. ज्यांना ज्यांना येता येईल त्यांनी अवश्य या. तुकोबारायांच्या समग्र गाथ्याचं पारायण होणार आहे, संगीत पारायण आहे. शिवरात्रीच्या अगोदर मला असं वाटतं 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये या दोघं भावांनी सुंदर सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. ग्रामस्थ मंडळी, रावसाहेब ते आहेतच सगळे मदतीला, आणि सुंदर असा कार्यक्रम होणार आहे. तर त्या कार्यक्रमालाही तुमच्या गावातून उपस्थिती द्या. शक्य होत असेल तर पारायणाला बसा. महाराज कीर्तन ऐका नको कसं. काय धंदे धरले आपण. तुकोबारायांची वेदवाणी आपल्या मुखातून, समग्र सर्व 3500 अभंग आपल्या मुखातून जातील. प्रत्यक्ष तुकोबाराय आपल्या जवळ असतील. एका एका अभंगातून तुकोबाराय, पंढरीनाथ, रुक्मिणी माता आपल्याला दर्शन देईल. किती मोठी गोष्ट आहे. म्हणून आलेली संधी दवडू नका. आणि अशा पुण्यवान महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तो कार्यक्रम होतो आहे. त्याला सर्वांची हजेरी असू द्या. काय नाही कामं त्यावेळेस, आता तुमच्याकडे केळीचाच बाग असल्यामुळे जास्त काही कामं नसतात, एवढे मजूर कामं करून घेतात. आणि उपकार त्या पावऱ्या लोकांचे, ते आले तर आपले वावर तरी होतात, नाही तर आपण निम्मा पडू देतो. कारण आपलं उजाया पडाले देव दिखस आहे की नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून या सर्वांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावा. इथे सुद्धा दादांच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथेचं पारायण झालं. हा, गाथा पारायण सकाळून आहे, बरोबर ना. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे.
याच दासाची सेवा आहे आणि ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तुम्ही या. भागवत 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 का भागवत? श्री संत एकनाथ महाराज नाथ भागवत लिहित असताना भागवताची महती सांगतात. हे भागवत नव्हे नव्हे, हे भागवत म्हणजे नुसतं भागवत नाही, कथा नाही, गप्पा नाही, गोष्टी नाही. आज्ञाना लागी निज पभे. आज्ञानी जीव आहेत ना त्यांना तरुण जाण्यासाठी पभ म्हणजे नाव तयार केलेली आहे. भवाब्दी तरावया भजन भावे, महानाव देवे निर्माण केली. शिकलेला असो अशिक्षित असो, हरिगुण गाणारा असो हरिगुण गाणारा नसो, एखाद्याचं पाठ पाठांतर असलं तरी त्याला बसता येतं या नावेत, आणि ज्याला काहीच येत नाही त्याला सुद्धा. आणि नावेचं काम आहे महाराज, अलीकडच्या काठावरून घ्यायचं आणि पलीकडच्या काठावर नेऊन सोडायचं. ज्या नावेत बसतो त्या नावेचा नावाडी कोण आहे? भगवान नारायण ती नाव चालवतात. सावरिया ले चल परली पार, जहां विराजे राधा रानी, जहां विराजे राधा रानी, अलबेली सरकार. सावरिया ले चल परली पार, सावरिया ले चल परली पार. हे बघ देवा, आम्ही तुझ्या नावेत बसतोय, त्या नावेतून तू आम्हाला पार नाही, पण विचारू नको तुमच्याकडे काय आहे, कारण आम्ही सगळं तुला अर्पण केलेलं आहे. गुणावगुण सब तेरे अर्पण, पाप पुण्य सब तेरे अर्पण, ये जीवन भी तेरे अर्पण. बहुत हुई अब हार गई है, बहुत हुई अब हार गई मैं, मेरे तारणहार. सावरिया ले चल परली पार, सावरिया ले चल परली पार. या भागवत रूपी नौकेत तुम्ही 7 दिवसापासून बसलेले होतात. काल महाराजांनी कथेची सांगता केली आणि आज हरिकीर्तन आहे. पुण्यवान माणसाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने नामस्मरण नामचिंतन घडत असतं. नाही तर असे आहेत कीर्तनकार मरतात पण त्यांची पुण्यतिथी करायला कोण राहत नाही. ते आपल्या विचारतात का हो आमना दडला को मरणार. हा बरोबर आहे, ते आपल्याला विचारायला येतात आमचा बाप कधी मेला, तिथी सांगा, आमचे पित्र कधी आहेत. पण पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होत असते. त्या अनुषंगाने या मंडळींनी हा सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. यासाठी शिवशक्ती साऊंड कठोरा, आमचे बाळाभाऊ रामरतन दादा, विणेकरी बाबा रावसाहेब, गावातील गोपाल महाराज आणि भजनी मंडळ. कारण पहिल्यांदाच नांदायला आलो ना, आणि तुम्ही सगळं खटलं पुढे उभं कर दिनं कसं काय वैकू. हा 2-4 मूळ झाले का मग पदर कोसून सांगायला तू का माहिती. गावातलं सगळं भजनी मंडळ बघा सुंदर अशी साथ दिली. आमचे हरिभक्तपरायण महेश महाराज कठोरेकर यांची उपस्थिती आहे, गावकऱ्यांची उपस्थिती आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा पंढरीरायाच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितसो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत उक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जीवरले पाईक पण ज्ञानेश्वर.